नमस्कार. मी आज करणार आहे भेंडीची भाजी. त्याच्यासाठी मी 250 ग्रॅम भेंड्या घेतलेल्या आहेत. त्या चिरून घेते. भेंडी स्वच्छ धुवून घेतली, नंतर कपड्याने पुसून कोरडी केलेली आहे. ती आता चिरून घेते. भेंडी चिरून झालेली आहे. सगळी भेंडी मी पूर्ण चिरून घेतली. या 8 ते 10 मिरच्या आहेत, त्याच्यासाठी मी चिरून घेते. भेंडी मिरची चिरून झालेली आपली. आता गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये मी आता 2 पळ्या तेल टाकणार आहे. मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर मी आता जिरे टाकलेले आहे. हिरवी मिरची टाकली. थोडीशी हळद टाकलेली, अर्धा चमचा. आता भेंडी टाकते. भेंडी टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायची भेंडी. अजिबात चिकट होत नाही अशी भेंडी केली तर. एकदम मोकळी आणि छान लागते चवेला. एकदा नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली म्हणून. मीठ टाकलेले आहे चवीपुरतं. अर्धा चमचा मीठ टाकलं मी त्याच्यात. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ. आणि 8 ते 9 मिरच्या टाकलेल्या आहे. गरम गरम अशी भेंडी आणि पोळी, एकदम पोटभर जेवण होतं माणसाचं. साईडची कोरडी भाजी म्हणून पण छान लागते. एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली म्हणून. झटपट होणारी आणि एकदम चविष्ट अशी भाजी, छान लागते हिरव्या मिरचीची भेंडी. झाकण ठेवते. एक वाफ घेते मी 5 मिनटं. पाच मिनटानंतर वाफ आलेली आपल्या भेंडीला. एक वाफ काढून घेतली आणि नंतर थोड्या 5-10 मिनटं राहू द्यायची चांगली, म्हणजे गॅसवर. कोरडी होऊन जाते ती, चिकट नाही होत, काही नाही. गरम गरम पोळीसोबत, भाकरीसोबत अशी भेंडी छान लागते. झालेली आपली भेंडी, अजिबात चिकट झालेली नाही, काही नाही.
आता झालेली आहे आपली भेंडी पूर्ण. बघा अजिबात चिकट नाही, काही नाही, मस्त मोकळी झालेली आहे. चवीला पण छान लागते ही भेंडी. नाही तर भेंडी केली तर अशी चिकट होते ना, ही अजिबात चिकट झालेली नाही अशा पद्धतीने केली तर. जास्त वेळ वाफ नाही घ्यायची भेंडीला. एक वाफ घेतली पुन्हा परत झाकण नाही ठेवायचं त्याच्यावर. ही भेंडी तयार झालेली आहे. एकदा करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.